शेतकरी मित्रांनो, मका पिकावर आडीचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे का? आणि आडी जर ह्या पद्धतीने जास्त डॅमेज केले असेल, ह्या पद्धतीने जर खाल्लेलं असेल, तर आडीचा कंट्रोल कसा करायचा? शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही मकामध्ये इमामेक्टिन बेंझोइट 5% असलेलं हे प्रति 15 लिटर पंपला 8 ते 10 ग्रॅम घेणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला चिलेटेड झिंक 12% असलेलं तिथं 15 ते 20 ग्रॅम झिंक घेणं हे खूप गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही इमामेक्टिन बेंझोइटची फवारणी करता, ती झाल्यानंतर तुम्हाला परत 8 ते 10 दिवसानंतर परत जर डॅमेज असेल तर परत इमामेक्टिन न घेता त्याच्यामध्ये तुम्ही क्लोरोसायपर घेणं गरजेचं आहे. कारण क्लोरोसायपर आपण ज्या वेळेस घेतो त्यावेळेस मका खूप मोठा झालेला असेल आणि गॅस पॉइझन असल्यामुळे ते आपल्याला बऱ्याच पद्धतीने व चांगल्या पद्धतीने मका पिकामध्ये आडीना कंट्रोल करताना आपल्याला दिसायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण स्प्रे करतो त्यावेळेस आपण स्प्रे करत असलेलं औषध जास्तीत जास्त मकाच्या पोग्यामध्ये जाईल याची आपल्याला काळजी घेणं गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चांगल्यात चांगला व्हिडिओ हा चांगल्यात चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.